नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ परीक्षेच्या पूर्वीचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असून याच्यामध्ये आपण शिपाई पदासाठी एक सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत, ज्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे 30 प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण आपण बघणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमची परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली रिव्हिजन देखील होईल। चला तर मग प्रश्न पहिला बघूया। खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? आता इथे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे। येथे कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही असा विचारलेला आहे आणि पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत आणि या 4 पर्यायांपैकी कादवा, प्रवरा आणि शिवना या ज्या 3 नद्या आहेत, या 3 नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। मात्र चौथा पर्याय गिरणा जी नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी नसून ही नदी तापी नदीची उपनदी आहे। आता परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर 100% प्रश्न विचारण्यात येणार आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्याची माहिती अभ्यासून ठेवणे गरजेचे आहे। आता आपण गोदावरी नदी जी आहे, जी महाराष्ट्रातील प्रमुख नदी असून हिची माहिती बघूया। प्रश्न जर विचारण्यात आला तर या माहितीच्या बाहेर तुमचा जाणार नाही, त्यामुळे ही माहिती तोंडपाठ करून ठेवा। गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर या नदीचा उगम कोठे होतो, तर या नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील ब्रह्मगिरी पर्वतावर होतो। त्याचबरोबर गोदावरी नदीची एकूण लांबी किती आहे, तर ती आहे 1465 किलोमीटर। तर महाराष्ट्रातील लांबी किती आहे, तर ती आहे 668 किलोमीटर एवढी। त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही लांबी देखील खूप महत्त्वाची ठरते। त्याचबरोबर गोदावरी नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत, तर कादवा, शिवना, दक्षिण पूर्णा, खाम, दुधना, दारणा, प्रवरा, सिंदपना, मांजरा इत्यादी ज्या नद्या आहेत त्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। त्यामुळे या सर्व उपनद्यांची नावे लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला आत्तासारखा प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्याचबरोबर हा एक प्रश्न हमखास विचारला जातो की गोदावरी नदीने महाराष्ट्रातील एकूण नदीन खोऱ्यांपैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे, तर 49% क्षेत्र हे गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील व्यापलेले आहे। प्रश्न दुसरा, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर म्हैसमाळ हे जे थंड हवेचे ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतर थंड हवेची जी ठिकाणे आहेत ती देखील महत्त्वाची आहेत, ते आपण बघूया। नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे, तर ते आहे तोरणमाळ हे। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे, तर ते आहे चिखलदरा आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील एक फेमस थंड हवेचे ठिकाण कोणते आहे, तर ते आहे महाबळेश्वर हे। तर ही काही महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेची ठिकाणे असून परीक्षेत याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातील। प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय गौर किंवा गव्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर भारतीय गवे यांच्यासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील अभयारण्य आहे दाजीपूर अभयारण्य आणि याच अभयारण्याला राधानगरी अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते। त्यामुळे हे पर्यायी नाव देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर हे कोठे आहे, तर हे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये। त्यामुळे ही माहिती देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो। आता आपण काय करूया की महाराष्ट्रातील जी काही प्रसिद्ध अभयारण्य आहे त्याचबरोबर ती कोणत्या ठिकाणी आहेत आणि ती कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत हे देखील आपण पाहूया। मयुरेश्वर सुपे हे जे अभयारण्य आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये असून ते मोर या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे हे देखील पुणे जिल्ह्यामध्ये असून ते शेकरू या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर नांदूर मधमेश्वर हे जे अभयारण्य आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये असून ते पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे। त्यानंतर कारंजा सोहळ हे जे अभयारण्य आहे ते वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये येत असून हे काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यानंतर कर्नाळा अभयारण्य हे रायगड जिल्ह्यामध्ये असून हे अभयारण्य देखील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे। आणि त्यानंतर सागरेश्वर अभयारण्य जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये असून हे हरिण या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। तर ही काही महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहेत, त्यांचे जिल्हे आहेत आणि ते कशासाठी प्रसिद्ध आहेत हे आहे। त्यानंतर प्रश्न चौथा बघूया, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न देखील परीक्षेत विचारले जातात। तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, तर तो आहे शेकरू हा। शेकरू हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे। आता ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा राज्य प्राणी याच्यावर प्रश्न विचारला, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे उत्तर असेल हरियाल हे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे जारूल हे। त्यानंतर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे,
तर ते आहे ब्लू मॉर्मॉन. ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे, तर तो आहे आंबा आहे. आणि त्यानंतर राज्य कांदळ वृक्ष म्हणून कोणता वृक्षाला मान्यता देण्यात आलेली आहे, तर ते आहे पांढरा चिप्पी. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र या राज्याशी संबंधित असलेल्या काही महत्त्वाच्या सिंबॉलिक गोष्टी त्या आपण पाहिलेल्या आहेत. या माहितीवर परीक्षेत प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रश्न 5वा, सन 1929 साली राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? तर 1929 साली झालेले काँग्रेसचे अधिवेशन अतिशय महत्त्वाचे असून याच्यावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो. तर 1929 साली काँग्रेसचे अधिवेशन लाहोर या ठिकाणी झाले होते. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा देखील प्रश्न परीक्षेत बऱ्याच वेळा विचारला जातो. तर त्याचे उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. त्याचबरोबर हे लाहोर अधिवेशन कशासाठी प्रसिद्ध होते, तर या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. आणि या दृष्टीने हे अधिवेशन खूप महत्त्वाचे ठरते, त्यामुळे परीक्षेत या 2 मुद्द्यांवर नेहमी प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसची जी काही महत्त्वाची अधिवेशने आहेत, या अधिवेशनाची तयारी चांगली करून ठेवायची याच्यावर नक्की एक तरी प्रश्न विचारला जातो. 1-2 मिनिटं इकडे लक्ष द्या. ज्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही किंवा जे नोकरी करत आहेत, नोकरी करत करत अभ्यास करत आहेत किंवा इतर काही कारणांमुळे तुमचा हवा तेवढा अभ्यास झालेला नाही आणि आता फक्त 15 दिवस परीक्षेला बाकी आहेत आणि या 15 दिवसांमध्ये तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करून ही परीक्षा पास व्हायची आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागे जे घेतलेले पेपर्स आहेत बॉम्बे हायकोर्टने, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते अतिशय चांगले करा, ते तोंडपाठ करा, त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करता येईल तेवढी रिव्हिजन करा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. आणि हे करण्यासाठी पाठीमागचे PYQ व त्याचे विश्लेषण तुम्ही करू शकता, किंवा जर तेवढा वेळ नसेल तर GS आणि GKच्या PYQच्या आपल्या नोट्स अवेलेबल आहेत, त्या तुम्ही घ्या. त्याचा तुम्हाला 100% फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. आणि त्याच्यासोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर शिपाई भरतीचे कोणतीही टेस्ट सिरीज एक घ्या आणि त्या टेस्ट सिरीजमधून जेवढे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येतील तेवढे सॉल्व करा, त्याचा देखील फायदा तुम्हाला होईल. आणि यासोबतच आपले यूट्यूबचे व्हिडिओज आणि त्याच्या मी PDF देखील आपल्या टेलिग्राम चॅनेलला टाकत आहे, त्या PDFची देखील परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा उजळणी करा. या सर्व गोष्टी निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये मॅक्झिमम मार्क्स मिळवून देण्यासाठी उपयोगी पडतील. या PYQ नोट्स आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करा. या ॲपवरती तुम्हाला आपल्या सर्व बॅचेस मिळून जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते ध्वनीचे एकक आहे? तर ध्वनी हा डेसिबलमध्ये मोजला जातो, त्यामुळे ध्वनीचे एकक आहे डेसिबल. आता आपण काही महत्त्वाची एकके, त्यांचे युनिट, त्याचबरोबर ते कोणत्या सिम्बॉलने दर्शवले जाते हे देखील पाहणार आहोत. तर कॅन्डेला हे एकक आहे ल्युमिनस इंटेन्सिटीचे, तेजस्वी तीव्रतेचे, व ते दर्शवले जाते CD या सिम्बॉलने. त्यानंतर हर्ट्झ हे एकक आहे फ्रिक्वेन्सीचे, त्यालाच आपण वारंवारता असे म्हणतो, व ते दर्शवले जाते HZ या सिम्बॉलने. त्यानंतर ॲम्पियर हे एकक आहे इलेक्ट्रिक करंटचे, त्यालाच आपण विद्युतधारा असे म्हणतो, व ते दर्शवले जाते कॅपिटल A ने. त्यानंतर वॅट हे एकक आहे पॉवर म्हणजे शक्तीचे, व ते दर्शवले जाते कॅपिटल W या अक्षराने. त्यानंतर पास्कल हे एकक आहे प्रेशरचे म्हणजेच दाबाचे, व ते दर्शवले जाते PA या अक्षरांनी. त्यानंतर जूल हे एकक आहे एनर्जीचे, त्यालाच आपण ऊर्जा असे म्हणतो, व ते दर्शवले जाते कॅपिटल J ने. त्यानंतर न्यूटन हे एकक आहे फोर्सचे, म्हणजेच न्यूटन हे बलाचे एकक असून ते दर्शवले जाते कॅपिटल N ने. तर ही काही महत्त्वाची एकके, त्यांचे सिम्बॉल्स आणि ते कोणत्या राशीसाठी दर्शवली जातात हे आपण पाहिले. प्रश्न 7वा, HTML या संज्ञेचे पूर्ण रूप काय आहे? आता हा प्रश्न संगणक या विषयाशी संबंधित असून अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म किंवा फुल फॉर्म विचारण्याचे प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले जातात आणि त्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर HTML या संज्ञेचे पूर्ण रूप आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आणि हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले गेलेला आहे, त्यामुळे हा VIMP प्रश्न असून याची तयारी करून ठेवा. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे संक्षिप्त रूपे बघूया की ज्याच्यावर परीक्षेत प्रश्न येणं अपेक्षित आहे. WWW याचा फुल फॉर्म काय होतो? तर वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर SMTP याचा फुल फॉर्म काय होतो? तर सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानंतर GUI याचा फुल फॉर्म काय होतो? तर ग्राफिकल युजर इंटरफेस.
त्यानंतर URL याचा फुल फॉर्म काय होतो, तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर HTTP याच्यावर तर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. याचा फुल फॉर्म होतो हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर हे काही संगणक या विषयाशी संबंधित असलेली संक्षिप्त रूपे आहेत. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातील. प्रश्न 8वा, लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी वयाची किमान पात्रता किती आहे? तर लोकसभेचे इलेक्शन लढायचे असल्यास वयाची 25 वर्षे पूर्ण असणे अशी अट संविधानामध्ये नमूद केलेली आहे. त्याचबरोबर राज्यसभेचे जर इलेक्शन तुम्हाला लढायचे असेल तर त्यासाठी किती वयाची अट आहे, तर ते आहे 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे. राष्ट्रपती पदाची जर निवडणूक तुम्हाला लढायची असेल तर त्यासाठी किती वयाची अट आहे, तर 35 वर्षे पूर्ण असले पाहिजेत, तेव्हाच तुम्ही राष्ट्रपती पदाची इलेक्शन लढू शकता. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणूक तुम्हाला लढायची असेल तर त्यासाठी काय पात्रता आहे, तर वयाचे 21 वर्ष जर पूर्ण असतील तर तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढू शकता. त्यानंतर प्रश्न 9वा, महाराष्ट्रातील पंचायत राज्याची स्थापना या संबंधीचा योग्य पर्याय निवडा. म्हणजेच महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज्याची स्थापना ही 1 मे 1962 रोजी करण्यात आली होती. हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जातो. प्रश्न 10वा आहे, खालीलपैकी कोणते पोरीफेराचे उदाहरण आहे? पर्याय आहे टिनिया, स्पॉन्जिला, फॅसिओला, नेरिस. तर पोरीफेरा हा प्राणीसृष्टीतील एक महत्त्वाचा संघ आहे आणि यामध्ये सर्व प्रकारचे स्पंज येतात, म्हणून याचं उत्तर आहे स्पॉन्जिला. हा एक गोड्या पाण्यातील स्पंज असून तो पोरीफेरा या संघातील आहे. आता आपण पोरीफेरा संघाबद्दल काही महत्त्वाची माहिती बघूया जी परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. तर पोरीफेरामध्ये कोणते प्राणी असतात, तर ज्यांच्या शरीरावर छिद्रे असणारे तसेच हालचाल न करू शकणारे प्राणी हे पोरीफेरा या संघात येतात. हे प्राणी बहुतेक करून पाण्यातच आढळतात. मग खारे पाणी प्लस गोडे पाणी या दोन्ही प्रकारच्या पाण्यात पोरीफेरा आढळतात. त्यानंतर त्यांच्या शरीरावर जी छिद्रे असतात त्यांना ऑस्टिया असे म्हटले जाते. हा देखील खूप महत्त्वाचा MCQ आहे. पोरीफेरा संघातील प्राण्यांच्या शरीरावर असलेल्या छिद्रांना डॉट डॉट या नावाने ओळखले जाते. तर उत्तर असेल ऑस्टिया. त्याच्यानंतर त्यांच्या शरीरावर आवरण असते, ते आवरण बनलेले असते कॅल्शियम कार्बोनेटचे CaCO3 पासून बनलेले असते. हा देखील एक महत्त्वाचा MCQ आहे की पोरीफेरा संघाच्या प्राण्यांच्या शरीरावरील आवरण कशापासून बनलेले असते, तर ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असते. आता पोरीफेरा संघामध्ये कोण येतं, तर सर्व प्रकारचे स्पंज यामध्ये येतात. उदाहरणार्थ सायकॉन, ग्रॅटिया, हायलेनोमा, युस्पंज, स्पॉन्जिला. तर यातील सर्व स्पंज आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे नसून युस्पंज हा महत्त्वाचा असून त्याला बाथ स्पंज देखील म्हटले जाते. हा आंघोळीसाठी वापरला जातो. त्याच्यानंतर स्पॉन्जिला, ज्यावर आत्ता प्रश्न विचारला होता, तो गोड्या पाण्यात आढळणारा स्पंज आहे. स्पॉन्जिला हा गोड्या पाण्यात आढळणारा स्पंज आहे. तर हे दोन महत्त्वाचे आहे, युस्पंज आणि स्पॉन्जिला. प्रश्न 11वा, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक आहे गोपाळ गणेश आगरकर यांचे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून समाज सुधारक आणि त्यांचे कार्य ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातात. आता आपण पर्यायातील इतर लोकांची महत्त्वाची पुस्तके बघूया. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले गीता रहस्य हे पुस्तक महत्त्वाचे असून याच्यावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर हे जे पुस्तक आहे ते त्यांनी मंडाले येथील कारावासात लिहिले होते, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बरीच पुस्तके असून त्यापैकी कास्ट इन इंडिया हे पुस्तक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर हू वेअर शूद्राज हे देखील पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असून याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले यांची देखील ग्रंथसंपदा भरपूर असून त्याच्यावर देखील परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जातो. तर महात्मा फुले यांनी लिहिलेले सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तृतीय रत्न हे देखील पुस्तक महत्त्वाचे आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. आणि गुलामगिरी, तर ही काही महत्त्वाची पुस्तके आहेत आणि लेखक आहेत, याच्यावर परीक्षेत नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12,
बहुजन समाजाच्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी मुकुंदराव पाटील यांनी टिंबटिंब हे वृत्तपत्र प्रकाशित करत. तर मुकुंदराव पाटील हे बहुजन समाजाच्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी दिनमित्र हे वृत्तपत्र प्रकाशित करत व हे वृत्तपत्र अहमदनगर येथून प्रकाशित होत. आता आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाची वृत्तपत्रे व त्यांचे संपादक व त्याबद्दल विशेष माहिती पाहणार आहोत. तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे दर्पण व त्याचे संपादक होते बाळशास्त्री जांभेकर व हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. त्यानंतर प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन हे प्रकाशित करत व यात लोकहितवादींची शतपत्रे प्रकाशित करण्यात आली होती. त्यानंतर ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र कृष्णाजी त्रिंबक रानडे यांचे असून ते त्याचे पहिले संपादक होते. त्यानंतर पुढे नेमस्त राजकारणाचे मुखपत्र म्हणजेच मावळांचं ज्यावेळी राजकारण चालू झालं त्यावेळी त्यांचे मुखपत्र म्हणून ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पुढचे वृत्तपत्र आहे विचार लहरी. हे वृत्तपत्र कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे होते व हे वृत्तपत्र ख्रिस्ती मिशनऱ्यांना व त्यांच्या ज्ञानोदय या वृत्तपत्राला विरोध म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेलं होतं. त्यानंतर दिनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांनी पुण्यातून सुरू केले होतं व हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते व त्यांनी त्या दृष्टीने अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेले आढळते. व या दिनबंधू पासून किंवा कृष्णराव भालेकर यांच्यापासून प्रेरणा घेऊनच मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यानंतर प्रश्न 13वा, बेरी हा जो आजार आहे तो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बेरी हा आजार जीवनसत्व ब किंवा जीवनसत्व B1 या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. आता परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर त्या दृष्टीने आपण सविस्तर माहिती बघूया की जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. तर रात आंधळेपणा हा जो आजार आहे तो जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे जीवनसत्व B1 च्या कमतरतेमुळे बेरी हा आजार होतो. तर जीवनसत्व B3 च्या कमतरतेमुळे पेलाग्र हा आजार होतो. त्यामुळे ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर जीवनसत्व C च्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो ज्यामुळे हिरड्यातून रक्त येते. त्यानंतर जीवनसत्व D च्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार होतो असा जर प्रश्न आला तर त्याचे उत्तर असेल मुडदूस हे. आणि मोठ्यांमध्ये जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर असेल अस्थिमृदता आहे. त्यामुळे या 2 गोष्टी लक्षात ठेवा. लहान मुलांमध्ये मुडदूस होतो आणि मोठ्या माणसांमध्ये अस्थिमृदुता हा आजार जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यास विलंब होतो. ही देखील माहिती लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे? आता या 4 पर्यायांपैकी जीवनसत्व ब हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. आता आपण बघूया की पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणकोणती आहेत. तर पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व 2च आहेत, बी कॉम्प्लेक्स आणि जीवनसत्व सी हे. त्यानंतर मेदात किंवा स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळणारे जीवनसत्वे कोणकोणते आहेत? तर ते आहेत ए जीवनसत्व, डी जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा. याच्यावर नेहमी परीक्षेत प्रश्न विचारला जातो. प्रश्न 15वा, BCG ही टिंबटिंब प्रतिरोधक लस आहे. तर BCG ही लस कशासाठी वापरली जाते किंवा कशाच्या प्रतिबंधनासाठी वापरली जाते? तर BCG ही लस आहे ती क्षयरोगाचे प्रतिबंधन करण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर क्षयरोगाची उपचार पद्धती कोणती आहे असा देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. तर डॉट्स ही जी उपचार पद्धती आहे ही उपचार पद्धती क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी किंवा ट्रीटमेंटसाठी वापरली जाते. हे लक्षात ठेवा. याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग दक्षिण आफ्रिकेकडून घेतला गेला आहे? तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला भाग आहे संविधान दुरुस्ती. आता आपण भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून कोणता भाग स्वीकारलेला आहे याच्याविषयी माहिती घेऊया. प्रश्न जर आला तर याच्यावर अजिबात जाणार नाही, त्यामुळे एवढाच भाग अतिशय व्यवस्थित करून ठेवा. तर भारतीय राज्यघटनेतील स्त्रोत कोणते आहेत ते बघूया. तर भारतीय शासन कायदा 1935 मधून संघराज्य योजना हे तत्व स्वीकारलेले आहे. त्यानंतर न्यायव्यवस्थेचे तत्व स्वीकारलेले आहे. लोकसेवा आयोग, त्यानंतर राज्यपाल पद देखील भारतीय शासन कायदा 1935 वरूनच घेतलेला आहे.
त्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी देखील भारतीय शासन कायदा 1935 मधून स्वीकारलेल्या आहेत. आणि भारतीय राज्यघटनेतील बहुतांश गोष्टी, निम्म्यापेक्षा जास्त गोष्टी भारतीय शासन कायदा 1935 वरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ब्रिटिश घटनेवरून संसदीय शासन व्यवस्था, द्विगृह संसद, एकच नागरिकत्व आणि कायद्याचे राज्य या बाबी भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेल्या आहेत. मोस्टली ज्या संसदेशी रिलेटेड बाबी आहेत त्या ब्रिटिश राज्यघटनेकडून स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतर अमेरिका किंवा USA राज्यघटनेवरून मूलभूत हक्क स्वीकारलेले आहेत. त्यानंतर उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत इत्यादी बाबी अमेरिकन राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेल्या आहेत. त्यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेतून प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही तरतूद घेतलेली आहे. त्यानंतर राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक हे देखील कॅनडाच्या राज्यघटनेवरून आपण घेतलेलं आहे. मोस्टली केंद्राशी रिलेटेड ज्या काही बाबी आहेत प्रभावी केंद्राशी त्या कॅनडाच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आढळून येतात. त्यानंतर आयरिश राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वे स्वीकारलेली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत देखील स्वीकारलेली आहे आणि राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करतात हे देखील आयरिश घटनेवरून स्वीकारलेले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून समवर्ती सूची स्वीकारलेली आहे. तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकीचे तत्व देखील ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेले आहे. त्यानंतर फ्रान्सच्या घटनेवरून गणराज्य हे तत्व घेतलेले आहे. त्याचबरोबर प्रस्ताविकेतील जे स्वातंत्र्य, समता, बंधुता हे जे काही आदर्श आहेत ही तत्वे देखील फ्रान्सच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घटना दुरुस्तीची पद्धत म्हणजेच संविधान दुरुस्तीची पद्धत स्वीकारलेली आहे. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे तत्व देखील दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून स्वीकारलेले आहे. त्यानंतर सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत. त्याचबरोबर प्रस्ताविकेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे आदर्श जे आहेत ते सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून स्वीकारलेले आहेत. त्यानंतर जपानच्या घटनेवरून कायद्याने प्रस्तावित पद्धत हे तत्व जपानच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेले आहे. व त्यानंतर जर्मनीच्या घटनेवरून, यालाच वेयमार घटना असे देखील म्हणतात, त्याच्यावरून आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हे तत्व जर्मनीच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेले आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या भारतीय राज्यघटनेत इतर देशांच्या संविधानातून स्वीकारलेल्या आहेत. प्रश्न जर आला तर याच्या बाहेर अजिबात जाणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? पर्याय आहेत पद्मजा नायडू, शारदा मुखर्जी, सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित. तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या विजयालक्ष्मी पंडित या. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते श्रीप्रकाश. हे 1960 ते 1962 पर्यंत राज्यपाल होते. प्रश्न जर आता आला तर महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते असा येऊ शकतो आणि त्याचे उत्तर असेल श्रीप्रकाश. प्रश्न क्रमांक 18. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कधी करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई उच्च न्यायालय, त्याची इमारत आणि त्याच्याशी संदर्भात इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्याच्यावरती कशाही स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला माहीत आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे आणि तो समावेश 2018 साली करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो समावेश आहे तो मुंबई उच्च न्यायालयाची जी इमारत आहे तिचा व्हिक्टोरियन, गॉथिक आणि आर्ट डेको या वस्तूंच्या समूहामध्ये समावेश केलेला आहे. आता याच्याबद्दल अधिक माहिती आपण बघूया. याच्यामध्ये 2 गट पडतात. एक म्हणजे व्हिक्टोरियन गॉथिक शैलीच्या इमारती आणि दुसरी म्हणजे आर्ट डेको शैलीच्या. तर मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कशात आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर व्हिक्टोरियन गॉथिक शैलीनुसार मुंबई उच्च न्यायालयाचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्यानुसार याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालेलं आहे. मग या व्हिक्टोरियन गॉथिक शैलीमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे? तर हायकोर्टसोबतच राजाबाई क्लॉक टॉवर, मुंबई विद्यापीठाची इमारत देखील याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर मग आर्ट डेको शैलीमध्ये कशाचा समावेश होतो? तर ओव्हल मैदान आणि मरीन ड्राईव्हच्या परिसरात ज्या काही इमारती आहेत त्यांचा समावेश हा आर्ट डेको शैलीमध्ये केला जातो. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल? तर आपल्याला उच्च न्यायालयाच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या संविधानातील तरतुदी आहेत त्या देखील करायच्या आहेत. त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर भारतीय संविधानातील कलम
214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. आता उच्च न्यायालयाच्या संदर्भात काही महत्त्वाची कलमे जी आपल्याला तोंडपाठ असणे आवश्यक आहे. कलम 214 जे आत्ताच आपण बघितलं त्याच्यानुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद आहे. त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी आणि संरचनेची संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. त्यामुळे हे देखील एक कलम लक्षात ठेवा कारण हे सुप्रीम कोर्टशी संबंधित आहे. आणि त्यानंतर कलम 226 कशाशी संबंधित आहे तर या कलमानुसार उच्च न्यायालयाला म्हणजेच हायकोर्टला प्राधिलेख काढण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर जेव्हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे हनन केले जाते किंवा ते काढून घेतले जातात तेव्हा त्याचे संरक्षण करण्यासाठी प्राधिलेख काढण्याचा अधिकार या कलमानुसार कलम 226 नुसार उच्च न्यायालयाला मिळतो. त्यामुळे हे कलम देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर कलम 231 काय सांगतं तर 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याचा संसदेचा अधिकार. म्हणजे कलम 231 नुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच सामायिक उच्च न्यायालय स्थापन करता येईल. आणि तो अधिकार कोणाचा असेल तर तो अधिकार असेल संसदेला. म्हणजे संसद अशा प्रकारचा कायदा करू शकतं. त्यामुळे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची कलमे आहेत उच्च न्यायालयाशी संदर्भात ती पाठच करून ठेवा. जर कलमांवरती प्रश्न विचारलाच तर तो या कलमांवरतीच विचारला जाईल. प्रश्न 20 सतलज नदी आणि काली नदी यांच्यामध्ये कोणती पर्वतरांग आहे. आता भारताचा प्राकृतिक भूगोल या दृष्टिकोनातून हा प्रश्न खूप महत्त्वाचा असून हा प्रश्न बऱ्याच वेळा यापूर्वी देखील विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान कुमाऊ हिमालय आहे. आता आपण कोणत्या नद्यांच्या दरम्यान कोणती पर्वतरांग आहे ते पाहणार आहोत की ज्या नद्यांमुळे हिमालयाचे वेगवेगळे भाग पडलेले आहेत. तर सिंधू आणि सतलज या नद्यांच्या मध्ये पंजाब हिमालय आहे. त्यानंतर सतलज आणि काली या नद्यांच्या मध्ये कुमाऊ हिमालय आहे, आत्ताच आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर काली आणि तिस्ता या नद्यांच्या मध्ये नेपाळ हिमालय आहे आणि तिस्ता आणि दिहांग या नद्यांच्या मध्ये आसाम हिमालय आहे. त्यामुळे ही 4 नावे लक्षात ठेवा. ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. कोणत्या नदीमध्ये कोणता हिमालय येतो याच्यावर नक्की प्रश्न विचारला जातो. प्रश्न 21 समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे. तर समान नागरी संहिता याविषयीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये करण्यात आलेले आहे. आणि हे कलम परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे आहेत ज्यांच्यावर परीक्षेत प्रश्न येणं अपेक्षित आहे ते आता आपण कव्हर करूया. अनुच्छेद 40 यामध्ये ग्रामपंचायतींचे संघटन यासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 45 मध्ये 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद राज्य सरकार करेल किंवा ही राज्य सरकारची जबाबदारी असेल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 48 मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन यांचे संघटन आणि संवर्धन याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 48 अ मध्ये पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण याविषयीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर अनुच्छेद 50 मध्ये न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे याबाबत तरतूद आहे आणि ही तरतूद देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर अनुच्छेद 51 मध्ये किंवा कलम 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे यासंबंधी तरतुदी आहेत. तर ही तरतूद देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत. प्रश्न 22 लखनौ येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले होते. तर 1857चा उठाव हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. तर लखनौ येथे झालेल्या 1857च्या उठावावेळी त्याचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले होते. आता याच प्रश्नाबरोबर आपण 1857 साली जो उठाव झाला त्या उठावाचे ठिकाण आणि त्या ठिकाणी या उठावाचे नेतृत्व कोणत्या नेत्यांनी केलेले ते देखील पाहणार आहोत. तर दिल्ली येथे या उठावाचे नेतृत्व जनरल बख्त खान यांनी केले होते. कानपूर येथे या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले होते. लखनौ येथे उठावाचे नेतृत्व आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे बेगम हजरत महल यांनी केलेले. बरेली किंवा रोहिलखंड या भागामध्ये या उठावाचे नेतृत्व खान बहादूर खान यांनी केलेले. त्यानंतर झाशी येथे या उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केलेले.
आणि ग्वाल्हेर येथील उठावाचे नेतृत्व तात्या टोपे यांनी केलेले. तर या 1857च्या उठावाचे ठिकाण आणि नेतृत्व याच्यावर नक्की प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर प्रश्न 23वा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला दिसणाऱ्या पट्टीला काय म्हणतात? म्हणजे हा लॅपटॉप आहे किंवा कॉम्प्युटर आहे आणि या कॉम्प्युटरच्या स्क्रीनच्या इथे एक पट्टी असते, ही पट्टी. तर या पट्टीला काय म्हणतात असे येथे विचारलेले आहे. तर या पट्टीला टास्क बार म्हणून ओळखले जाते. तर या टास्क बारवरच वेगवेगळे फंक्शन दिलेले असतात, जसे की येथे स्टार्ट मेनू असतो किंवा ज्या काही ॲप्स आपण ओपन केलेल्या आहेत त्या इथे दिलेल्या असतात. त्याचबरोबर इथं कॅलेंडर, नेटवर्कचे सिम्बॉल आणि वेगवेगळे सिम्बॉल इथे दिलेले असतात. तर परीक्षेत देखील तुम्हाला संगणक या विषयावर अशाच प्रकारचे प्रश्न आलेले दिसून येतील. प्रश्न 24वा, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. तर महाराष्ट्रात असा कोणता जिल्हा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असून त्याची संख्या आहे 11.81 लाख एवढी. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची माहिती बघूया. अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या ही पुणे या जिल्ह्यामध्ये असून त्यांची संख्या आहे 11,81,000 एवढी. जर अनुसूचित जातीचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे असे विचारले, म्हणजे पर्सेंटेजमध्ये, तर त्यावेळी याचे उत्तर असेल अकोला. अकोला या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीचे प्रमाण सर्वाधिक असून एकूण लोकसंख्येपैकी 20.06% एवढी लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. आता ज्याप्रमाणे अनुसूचित जातीवर प्रश्न येऊ शकतो त्याचप्रमाणे अनुसूचित जमातीवर देखील येऊ शकतो. तर अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर तो आहे नाशिक जिल्हा हा. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 15.64 लाख एवढी लोकसंख्या ही अनुसूचित जमातींची आहे. अनुसूचित जमातींच्या बाबतीत देखील सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल नंदुरबार हे. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्येपैकी 69.28% एवढी लोकसंख्या ही अनुसूचित जमातीची आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा डेटा खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर तुम्हाला नक्की प्रश्न आलेले दिसून येतील. त्यानंतर प्रश्न 25वा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? तर येथे 4 व्यक्ती आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि यापैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेले आहे. तर आपण एक एक जोडी बघूया. राजा राममोहन रॉय आणि आर्य समाज, तर ही पहिली जोडी चुकीची आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन, तर हे बरोबर आहे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केलेली. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती आणि ब्रह्मो समाज, ही जोडी देखील चुकीची आहे. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले आणि भारत सेवक समाज, तर ही देखील बरोबर आहे. गोपाळकृष्ण गोखलेंनी 1905 साली भारत सेवक समाजची स्थापना केलेली. त्यामुळे ब आणि ड हे फक्त बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर राजा राममोहन रॉय यांनी आर्य समाजाची नाही तर ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती यांनी ब्राह्मो समाजाची नव्हे तर आर्य समाजाची स्थापना केलेली, हे लक्षात ठेवा. हे जे पर्याय आहेत अ आणि क हे उलट केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 26, घर या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. तर येथे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर घराचे समानार्थी शब्द कोणते आहेत? तर घर म्हणजे सदन, घर म्हणजे गृह, घर म्हणजे निकेतन. घराचा अर्थ अर्णव असा होतो का? तर नाही, अर्णवचा अर्थ होतो समुद्र. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपल्या घर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर आता आपण घर आणि समुद्र या दोन्ही शब्दाचे समानार्थी शब्द बघूया. याच्यावर जर प्रश्न विचारला तर याचा तुम्हाला फायदा होईल. तर घरासाठी कोणकोणते समानार्थी शब्द आहेत? तर सदन, गृह, निकेतन, आलय, निवास, धाम आणि गेह. तर हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत घरासाठी. त्यानंतर समुद्रासाठी कोणते समानार्थी शब्द आहेत? तर अर्णव, सागर, रत्नाकर, सिंधू, जलधी, उदधी आणि जलनिधी. तर हे काही समुद्रासाठी महत्त्वाचे शब्द आहेत. तर याच्यावरती प्रश्न विचारला तर याचा तुम्हाला उपयोग होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, खाई त्याला खवखवे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण अशा बेसिक स्वरूपावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे ते अजूनही वेळ आहे, ते व्यवस्थित करून ठेवा.
तर खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ होतो वाईट कृत्य जे लोक करतात तर त्यांच्या मनात त्याच्याबद्दल भीती असते आपण पकडले जाण्याची. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात भीती असते हे याचं योग्य उत्तर असेल. आता या संदर्भात काही महत्त्वाच्या म्हणी बघूया ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. अति तिथे माती या म्हणीचा अर्थ काय, तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच ठरतो. म्हणजे कोणतीही गोष्ट जर अति केली तर शेवटी त्याबाबत आपल्याला नुकसानच होणार आहे. त्यानंतर जशी देणावळ तशी धुनावळ म्हणजे काय, तर जसा मोबदला मिळेल तसेच काम होणार आहे. त्यानंतर हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजे काय, जी गोष्ट स्पष्ट आहे त्या गोष्टीला सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज नसते. पुढची म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच काय, तर सर्वत्र परिस्थिती सारखीच असणे. आणि कोल्हा काकडीला राजी म्हणजे काय, तर क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनाच संतुष्ट होतात. म्हणजे क्षुद्र माणसे क्षुद्र किंवा साध्या गोष्टींनी भाळतात. त्यामुळे ह्या काही महत्त्वाच्या म्हणी आहेत ज्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 28 BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर हा एक पुरस्कारांवरती प्रश्न आहे. BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 म्हणून स्मृती मंधाना हिची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजेच VSSCचे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही एक महत्त्वाची संस्था आहे भारतातील विक्रम साराभाई स्पेस सेंटर आणि याचे नवीन संचालक म्हणून डॉक्टर A राजाराजन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही नियुक्त्या आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या आहेत 2025 आणि 2026 याच्या संदर्भात एक व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 अवनी लेखरा ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर अशा प्रकारचे देखील काही महत्त्वाचे खेळाडू आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असे प्रश्न पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले आहेत. त्यामुळे ही जी अवनी लेखरा आहे ती आहे नेमबाजी किंवा शूटिंग या खेळाशी संबंधित. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि आपण खेळ याच्याशी संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत ते घेणारच आहोत आणि त्याच्यामध्ये देखील आपण काही महत्त्वाचे खेळाडू आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते देखील कव्हर करणार आहोत. त्यामुळे तो देखील व्हिडिओ आवर्जून बघा, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा होईल. तर अशा रीतीने आपण शिपाई पदासाठी एक 30 प्रश्नांची महत्त्वाची सराव प्रश्नपत्रिका कव्हर केलेली आहे. याचा तुम्हाला परीक्षेसाठी रिव्हिजन म्हणून नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे व्हिडिओज आपण घेतलेले आहेत त्याच्या सर्व PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलला अवेलेबल आहेत. त्याचा फायदा तुम्ही रिव्हिजन करण्यासाठी करून घ्या. ज्यांनी अजूनही पाठीमागे झालेल्या प्रश्नपत्रिकांचे PYQ व्यवस्थित केलेले नाहीत ते त्यांनी करून घ्या. त्याचे चांगले विश्लेषण करा. त्यासाठी आपल्या GS आणि GKच्या PYQ नोट्स अवेलेबल आहेत. त्याचा फायदा येणाऱ्या 15 दिवसात तुम्हाला 100% होईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रश्न सोडवा त्याच्यासाठी देखील आपली शिपाई भरतीची टेस्ट सिरीज आहे, त्याचा देखील फायदा तुम्हाला होईल. याच्यामध्ये देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आणि त्यातील प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण दिलेले आहे. आता परीक्षेसाठी अतिशय कमी वेळ राहिलेला आहे त्यामुळे जेवढी जास्त रिव्हिजन करता येईल तेवढा जास्त रिव्हिजन करा. त्याचबरोबर रिव्हिजन करत असतानाच जेवढे जास्त प्रश्न सोडवता येतील तेवढे जास्त प्रश्न सोडवा. म्हणजे परीक्षेपूर्वीचा जो माइंडसेट हवा असतो तो तुमचा तयार होईल आणि त्याचा फायदा अल्टिमेटली तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चितच होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.